आज आले होते आमचे उमेश भाऊ प्लंबर घरी. बघा काय झालं. सगळ्यात आधी सकाळी उठून केला मी नाश्ता पोह्यांचा सांबार टाकून. सांबार म्हणजेच कोथिंबीर. मग बघितले मी कृष्णा महाडिकचे व्लॉग. कृष्णा महाडिकचे व्लॉग झाल्यानंतर मला माझा क्रिकेटचा बॉल सापडत नव्हता. तो शोधण्यामध्ये माझा बराच वेळ गेला. चष्मा लावून शोधला तरी पण काही मला सापडत नव्हता. त्याच्यानंतर मला आठवलं की अरे हां, आपला क्रिकेटचा बॉल कुठे जाऊन बसलेला आहे. त्यानंतर जसं मला आठवलं मी पटापट वर गेलो आणि मग मला दिसला क्रिकेटचा बॉल इथे. जसा बॉल भेटला मी त्याला फेकलं खाली. पण पाहतो तर काय तेवढ्यात आले आमचे उमेश भाऊ. उमेश भाऊ म्हणाले, की "अरे यार, नळ तर काही दुरुस्त होणार नाही, त्यामुळे आपल्याला नळ पूर्णच्या पूर्ण चेंजच करावं लागेल." मग काय विचारता उमेश भाऊ गेले हार्डवेअरमध्ये आणि त्यांनी आणला नवीन सेट. नवीन सेट बसवल्यानंतर मी केली चकाचक अंघोळ आणि बसलो देवाची प्रार्थना करायला. त्यानंतर वेळ होती महालक्ष्मी धूप लावायची. आपल्या विदर्भातला फेमस महालक्ष्मी धूप ब्रँड मी बाहेर काढला आणि त्याच्यावर धूप कांडी मी ठेवली धूप घरामध्ये. जगातल्या कोणत्याही ब्रँडचं, कोणत्याही परफ्यूमचं धूप तुम्ही आणलं तरी ते या ब्रँडसमोर फेल आहे. जेवणाला लेट होत होतं म्हणून मी फटाफट काडी उघडली आणि लावली धूपाला आणि नंतर मी जास्त वेळ न घालवता ते विझवून त्याला लावलं धूप घरामध्ये. हे सगळं करून झालं आणि मग मी त्या धूप घराला ठेवलं देवाच्या घरासमोर. जेवण करून झालेलं होतं त्यामुळे फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊन मी म्हटलं आता एसी लावू. पाहतो तर काय ऑलरेडी मामांनी एसी लावलेला होता आणि मस्तपैकी झोपी गेलेले होते.